सूर्याने मस्तपैकी त्याची जी किरणं आहेत आत्ता धरतीवरती पोचायला चालू केलेत. त्यासाठी मस्त थोडासा गारवा आणि त्याच्याबरोबर थोडीशी गरमी जी सूर्याची ऊब आहे ती जाणवते. मस्त मजा येते राईड करण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. तर आजचा व्लॉग हा पुण्यातील जुन्नर तालुक्यातील चावंड किल्ल्यासाठी असणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या आजच्या या व्लॉगमध्ये. आज आम्ही चाललेलो आहे किल्ले चावंड उर्फ प्रसन्नगड आणि किल्ले शिवनेरीसाठी. सकाळी आम्ही 6 वाजता घर सोडलं. 6:40 झालेले आहेत, आता 6:38. तर आता आम्ही चाकणच्या थोडंसं पुढं आलेलो आहे. बऱ्याच वर्षानंतर आज पुन्हा शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये जाणार असल्याने खूपच एक्सायटेड होतो. यापूर्वी जुन्नरमधील हडसर व जीवधन हे 2 गडकिल्ले केले होते. तर मित्रांनो, मस्तच थंडी सुरू झालेली आहे. आता नोव्हेंबरचा महिना. घरातून निघालो तो सकाळी, तर तेव्हा एवढी थंडी नव्हती खरी. जवळच असलेला चावंड व शिवनेरी हे मागील काही महिन्यांपासून लिस्टमध्ये होते. तेच आज पूर्ण करण्यासाठी निघालो आहोत. तर बऱ्याच दिवसांनी ह्या मार्गावरील किल्ले म्हणजे तालुका जुन्नरमधले, ह्यापूर्वी आम्ही जीवधन आणि हडसर हे गडकिल्ले कंप्लीट केलेले होते. शिवनेरी आणि चावंड म्हणजे तिकडचे किल्ले उरले होते. ते दोन्ही किल्ले आज आम्ही कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण आम्हालाही लवकर यायचं आहे आज रिटर्न. तर मित्रांनो, बऱ्याच वर्षानंतर नाही ह्या मार्गाकडे येण्यानंतर आज समजलं की हा जो मार्ग आहे नवीन हायवे हा ओपन झालेला आहे. ज्या टायमाला आम्ही फर्स्टली ट्रॅव्हल करायचो स्टार्टिंगला 1 वर्ष अगोदर, त्या टायमाला हा अजून चालू झालेला नव्हता. तेव्हा चांगली गोष्ट आहे, क्रूज करण्यासाठी मजा येईल आपल्याला. किल्ले चावंड हा पुण्यापासून 109 किलोमीटर तर पिंपरी चिंचवडपासून 98 किलोमीटर अंतरावर आहे. आज थोडं हेझी एन्व्हायरमेंट असल्यामुळे सूर्याचे दर्शन होणे खूपच कठीण आहे. नाहीतर ह्या मस्त सकाळच्या थंडीमध्ये जर सूर्यांचे दर्शन झाले असते तर ह्या रोड ट्रिपच्या अजून 4 चांद लागले असते असं म्हणायला काही हरकत नाही आहे. नंतर अजून 19 किलोमीटर दूर विचार आहे मंचरला पोचल्यानंतर थोडासा नाश्ता वगैरे करून घ्यावा. पेट पूजा. असे रोड असतील ना तर चालवायची काही वेगळीच मजा आहे. म्हणजे एक ऑफ रोडिंग सेगमेंट असं आणि एक ऑन रोड असं. ऑन रोडवरती आहे ना खड्ड्यांच्या रस्त्यापेक्षा हा वाला रस्ता खरंच खूप चांगला वाटतो. म्हणजे एक वाढताना एक कंटिन्यू एक सेगमेंट असायला पाहिजे. एक ऑफ रोड असला तर ऑफ रोड, जसं आपण राजमाचीला गेलो होतो तेव्हा. ऑन रोड असेल तर ऑन रोड. हे दोघं कुठं राहिले? आमच्यासोबत ट्रेकला येणारे
शशिकांत व तन्मय कुठे दिसत नव्हते. त्यामुळे दुसऱ्या मार्गाने पुढे गेले की काय की मागेच राहिले हे समजत नव्हते. मंचरच्या थोडंसं अलीकडेच एका हॉटेलमध्ये मस्त नाश्ता करून उर्वरित पुढील राईडची सुरुवात केली. सकाळी राईड सुरू केल्यानंतर थोडंसं ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे सूर्याचे दर्शन फार उशिरा झाले व त्यामुळे राईड करताना जास्त थंडी वाजत होती. सूर्याने मस्तपैकी त्याची जी किरणं आहेत आत्ता धरतीवरती पोचायला चालू केलेत. त्यासाठी मस्त थोडासा गारवा आणि त्याच्याबरोबर थोडीशी गरमी जी सूर्याची ऊब आहे ती जाणवते. मस्त मजा येते राईड करण्यासाठी. मस्त आत्ता पोहेचा आस्वाद घेतला, चहा पिला आणि आपली राईड कंटिन्यू केली. खरंच या रस्त्याचं किती कौतुक करेल तेवढं कमी आहे बरं का. कारण ह्याच्या अगोदर जेव्हा आम्ही इथे ट्रेकिंगसाठी किंवा राईडसाठी जुन्नरमध्ये गेलेलो आहे तर हमखास या रस्त्याने रिटर्न येताना भयंकर ट्रॅफिक फेस केलेलं आहे. आज तरी बराचसा लवकर येण्याचा प्लॅन आहे आमचा. हवी यूज तोर किती वाजतील ह्याचा काय अंदाज नाही आहे मला तरी अजून. पण आम्हाला 5 ते 6 वाजेपर्यंत घरी येणं भाग आहे काही कारणास्तव. घोड नदी आहे मित्रांनो. ही घोड नदीवरती असलेला हा छोटासा सुंदर ब्रिज. ज्यावेळेस डाउनलोड करतो त्यावेळेस बघायचा मूड असतो चांगला. हां, आणि तो असं काही कारणास्तव तो डिले होतो बघायला. तो परत बघायचं म्हटलं की ते पिक्चरचं नाव आठवायला लागतं. कारण टेलिग्रामवरनं डाउनलोड केलेलं पिक्चर थोडं ते 1 2 3 नंबरमध्ये डाउनलोड होतं. हां. दिल्लीवाला एन्व्हायरमेंट आहे ते. सर हां, जाळल्यामुळं पण झालं आहे. थोडंसं जाळल्यामुळंच जास्त झालं आहे आणि थोडंसं फॉग असल्यासारखं आहे. हां, स्पॉइल केला व्हिडिओ. स्वागत आहे मित्रांनो तुमचं जुन्नरमध्ये. आता आम्ही आलेलो आहे जुन्नरला. इथून आम्ही जाणार आहे चावंडे किल्ल्यासाठी उर्फ प्रसन्नगड. आणि चावंडवरून तुम्ही हडसरही पाहू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असणारं हे जुन्नर. आणि इथूनच तुम्हाला समोर शिवनेरी हा किल्ला दिसेल. हा जो समोर दिसतोय हा आहे शिवनेरी. जुन्नरमध्ये दाखल होताच पहिला दिसतो तो किल्ले शिवनेरी, जिथे 19 फेब्रुवारी 1630ला स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. सकाळचे 9 वाजलेत
आपण निघालो होतो 6च्या आसपास. तसं तर आपण 2.5 तासात मध्ये पोहोचलो असतो. रस्ताही खूप सुंदर होता. राईडही करायला मजा आली आज. थोडंसं सकाळचा ब्रेकफास्ट, फ्रेशअप, त्याच्यामुळं आपल्याला 9 वाजलेले आहेत. आता इकडून समोरून 15 किलोमीटर वरती आहे किल्ले चावंड. शिवनेरी किल्ल्याजवळच असणाऱ्या या चौकाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक. येथून आपल्याला किल्ले चावंडसाठी सरळ रस्ता निवडायचा आहे व जर किल्ले शिवनेरीला जायचं असेल तर डाव्या बाजूचा मार्ग निवडायचा आहे. तर हा आहे मित्रांनो किल्ले शिवनेरी. प्रथम आपण किल्ले चावंडसाठी जाऊया. त्यानंतर आपण प्रयत्न करणार आहोत की किल्ले शिवनेरीलाही आपल्याला यायचं आहे. खूपच सुंदर रस्ते तयार केले आहेत. आम्ही लास्ट टाईम जेव्हा आम्ही जीवधनसाठी आलेलो त्या टायमाला 1 वर्ष अगोदर त्यावेळी ह्या रस्त्याचं कामकाज सुरू होतं आणि आज खूपच मस्त असा रस्ता दिसत आहे आपल्याला. संध्याकाळच्या वेळी तर आणखीनही खूप सुंदर असेल हा नजारा बघण्याला आहे. जेव्हा आपण जीवधन किल्ल्यासाठी येतो तेव्हा आपल्याला ह्याच रस्त्याने पुढं जावं लागतं जीवधनसाठी किंवा नाणेघाटासाठी. सकाळी लवकर गड चढाईस घेणे व दुपारचे 12 ते 1 वाजेपर्यंत गड उतरणे योग्य, कारण गडावर बऱ्याच वेळी दुपारी खूपच गरमी जाणवते. त्यात जर पाण्याची कमी आपल्याकडे असेल तर डिहायड्रेशन होऊन डोकं दुखणे, शरीरात ताण नसणे व ग्लानी येणे असे प्रकार घडू शकतात. हा ते पाठी लागलेले आपण लास्ट टाइम पण बघितलं होतं जीवधनला जाताना. चावंड किल्ल्यासाठी जाताना किल्ल्याच्या 1 ते 1.5 किलोमीटर आधी आपल्याला चावंड नावाची पाटी लागलेली दिसेल. तेथूनच उजव्या बाजूस असलेल्या कमानीतून पुढे जायचे आहे. पोरीगडला एकदा आहे ना, म्हणजे एक प्लॅन असा आहे पोरीगडला, कारण रस्ता पण माहीत आहे, सगळं सोपं आहे. सकाळी 6 वाजता आपण वरती पाहिजे. हां, बिफोर सनराईज. रस्ता तर गेला मागं, संपला दाखवलं इथं. कुठवर जायचं? ते कुठं नाही रस्ता. हां, हां, पायरीची वाट आहे की. पायऱ्या थोड्या मोठ्या आहेत. जाते का गाडी? शेवटी 2.5 तासाच्या राईडनंतर आम्ही पोचलो किल्ले चावंडजवळ.
तर मित्रांनो आम्ही गाडी त्या दिशेस पार केलेली आहे आणि आता आम्ही किल्ले चावणच्या पायथ्याशी आहोत. ही पायरीची वाट आहे. हीच वाट आपल्याला किल्ल्यापर्यंत वरती घेऊन जाईल. अरे ह्यो किल्ला ह्याच्यासाठी केलेला वरती कैद्यांसाठी. कैदी कैदी होते पण नंतर ते कधी माहितीये का पेशव्यांच्या काळामध्ये कैदी होते. पहिला पण कैदीच सांगितले निजाम.